नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणूक लढवणारे नितेश पाटील यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. भारतीय जनता पार्टीमधून ते प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीला सामोरं जात असताना कोणतं विजन आहे याविषयी त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. नितेशजी, स्वागत आहे आपल्या प्रभात पर्व न्यूजमध्ये. सुरुवातीला उमेदवार म्हणून आपली ओळख द्या. नमस्कार, मी नितेश बालकृष्ण पाटील क या जागेवरती मी निवडणूक लढत आहे. आज तुम्ही पाहिलं तर गेल्या 8 वर्षापासून मी या प्रभागामध्ये सक्रिय आहे. आज सक्रिय असताना कोणताही माझ्याकडे संविधान पद नसताना बरीचशी कामं मी मार्गी लावली आहेत. आज तुम्ही बघितलं तर सर्वप्रथम आपल्या नदीवरती जो पूल आहे त्या पुलाचं काम एकदम जुना पूल आमचा अरुंद असल्यामुळे इथल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणे गैरसोय होत होती. आज तुम्ही बघितलं तर मागच्याच 15 दिवसापूर्वी आमच्या राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब येऊन त्या पुलाचं अनावरण केलं आहे. आज तुम्ही बघितलं तर आमच्या कोयनावेले गावामध्ये बघितलं तर मी आणि माझे कार्यकर्ते आमचे विनयजी कदम असतील, मंदार कदम असतील, त्यांच्या मार्फत आम्ही गेल्या 2 महिन्यापूर्वी 250 पोलचं जे माननीय श्री आमचे आमदार यांच्या मार्फत उद्घाटन केलं आणि ते मोठं काम मार्गी लावलं. आज अनेक कामं केलेली आपला असा दावा आहे. इतर कोणती अशी महत्वाची कामं आहेत ती तुम्हाला सांगता येतील की बाबा आपण संविधानिक पद नसताना देखील ते करू शकला? आज तुम्ही बघितलं असेल तर आमच्या इथे एक CST म्हणून मोठी कंपनी आहे. त्या कंपनीमधले 40 वर्कर कंपनीने कुठलीही नोटीस न देता डायरेक्ट कामावरून काढले होते. ते माझ्याकडे सगळी लोक धावून आली. त्याचबरोबर लगेच मी संबंधित पोलीस स्टेशन प्रशासनाकडे धाव घेतली आणि सिनियर PI साहेबांबरोबर बोलून माहिती घेतली आणि संबंधित कंपनीचे मॅनेजर असतील किंवा इतर त्यांचे प्रशासन असेल त्यांच्यासोबत बोलून पगारवाढी आणि त्यांना कामावर घेण्याचं करून दिलं त्यांना. पण इतर एकतर आपण या ठिकाणी कोणत्याही संविधानिक पदावर नाहीत. या निवडणुकीला सामोरं जात असताना निश्चितच इतर महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला असं वाटतं की ते सांगायला पाहिजेत किंवा काय नागरिकांना माहीत व्हायला पाहिजेत, अशा कोणत्या गोष्टी आहेत अजून? आज तुम्ही बघितलं तर आज आपल्या या घोडगावच्या मुख्य रस्त्याची अवस्था खूप खराब आहे. त्याचं कारण असं आहे की गेल्या 8 वर्षापासून जे नगरसेवक होते ते अपयशी ठरले आहेत. आज तुम्ही पाहिलं तर घोडगाव म्हणजे आज MIDC ला जोडलेला आमचा मुख्य जो रस्ता आहे, आज इथून बऱ्याच लोकांची, हजारो लोकांची ये जा होत असतं. आज ये जा होत असताना आज आमच्या घोड ग्रामस्थांना नाहक त्या गोष्टीचा त्रास होतोय. आज तुम्ही बघितलं एकही असा दिवस जात नाही की आमच्या गावामध्ये ट्रॅफिक होत नाही. तर आज मी आयुक्त साहेबांकडे त्याविषयी पत्र देऊन माननीय श्री आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेब यांना पण पत्र देऊन त्या कामावरती माझा पाठपुरावा चालू आहे आणि लवकरच माझ्या अंदाजे एक 7.5 कोटीचं काम तो आमच्या घोडगाव ब्रिज पासून ते कमानीपर्यंत मार्गी लागेल असं वाटतंय मला. तुम्ही एकीकडे सांगता की कोणतेही संविधानिक पद नसताना मी पाठपुरावा करून ही कामं करून घेतली, परंतु दुसरीकडे मात्र आपण असं सांगता की ही विकास कामं रखडलेली होती. म्हणजे उदाहरणार्थ रस्त्याचं काम रखडले होते, त्याला तुम्ही आरोपी किंवा आरोप्याच्या पिंजरात कोणाला ठेवता तर इथले स्थानिक नगरसेवक. जर आपल्याकडे कोणतंही संविधानिक पद नसताना म्हणजे आपले सत्ताधारी आपल्याला मदत करत आहेत, मग इथे का मदत केली नाही त्यांनी किंवा तुम्ही त्या बाबतीत पाठपुरावा का नाही केला? मग आज तुम्ही बघितलं तर पाठपुरावा मी नेहमीच करत आलोय आणि पत्रव्यवहारही करत आलोय. आज माझ्याकडे जी पॉवर नसल्यामुळे हा एक मला तरी असं वाटतं की तिथे हा विषय थांबला आहे. आज तुमच्याकडे तुमचं म्हणणं की तुम्ही नगरसेवक नसल्या कारणाने हे सगळं झालं असेल. 100% जर आज नगरसेवक जर असतो मी तर नक्कीच हा विषय लवकरच मी मार्गी लावला असता. आणि आज लोकांना सांगायचं आहे की येत्या 15 तारखेला जर मला तुम्ही निवडून दिलं तर नक्कीच हा आमच्या रस्त्याचा विषय असेल किंवा तो स्मशानभूमीचा विषय असेल तो लवकरच मार्गी लावण्याचा प्रयत्न मी करेल. स्मशानभूमीची अवस्था देखील दुरावस्था तुम्हीच आठवण करून दिली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी निश्चितच लोकांच्या नजरेत आहेत ना, की ती कामं पूर्ण झाली नाहीत. आज स्मशानभूमीचा विषय गेल्या 5 वर्षापासून तसंच पडलेला आहे. जवळपास मला असं वाटतं 5 वर्षामध्ये 2 ते 3 वेळा मी त्या स्मशानभूमीचा माझ्या खर्चातून तिथे तिथली लाईटचा विषय असेल किंवा इतर रिपेअरिंगचा विषय असेल तो मी माझ्या खर्च मागच्या कोरोना काळामध्ये पाहिलं होतं की मी एक कार्यकर्ता म्हणून मला त्या गोष्टीची लाज वाटली की कोरोना काळामध्ये आमची 2-3 लोकांचे निधन झाले. त्या निधनाच्या वेळेस आमचे गाववाले
मोबाईलच्या लाईटमध्ये लोक ते अंतिम विधी आपण जे करतो ते लाईट लावून करत होते. ते मला खरोखर वाईट वाटलं आणि त्याचंच हे बघून मी लगेच निर्णय घेतला. आमचे हरिश्चंद्र कोळे असतील त्यांना मी बोललो, की "हरिश्चंद्र, हे असं-असं काम आपल्याला तिथे करायचं आहे." मी माझ्या खर्चाने त्याला बोललो, की "बाबा लगेच जाऊन लाईट आण आणि लावून टाक." आणि ती लावून टाकली. जाता जाता उमेदवार म्हणून जर येथील नागरिकांना किंवा मतदारांना आवाहन करायचं असेल, काय कराल तुम्ही आव्हान? नक्कीच गेल्या 8 वर्षापासून मी सक्रिय असल्यामुळं बरीचशी कामं मी आता मार्गी लावत घेतली आहेत. यापुढे जे आपली कामं आहेत, त्या कामांवरती लवकरच मी काम करायला सुरुवात करणार आहे आणि त्याचप्रमाणे मी नागरिकांना किंवा मतदार बंधू-भगिनींना आवाहन करतोय, की मला येत्या निवडणुकीत निवडून द्या. तुम्ही जे तुमच्या समस्या असतील त्यांवरती मी काम करणार आहे.